नाही, मुळात ज्या पद्धतीने मेट्रो स्टेशनवरती मराठी मेट्रो स्टेशनवरती हिंदी फलक लावण्याची जी स्पर्धा चालू झालेली आहे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। महाराष्ट्राची भाषा ही मराठीच असणार आणि फलक सगळे मराठीत पाहिजे। हे सही आहे बी आहे हिंदी शब्द चालणार नाहीत। ज्यांना कोणाला जाहिराती करायच्या असेल त्यांनी कराव्यात, आमचा काही जाहिरातीला विरोध नाही आहे, पण त्या मराठीतच असल्या पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे। अनेक मेट्रो स्टेशनवरती अशा प्रकारच्या जाहिरात आहेत। अगोदर सिद्धिविनायकच्या मेट्रो स्टेशनवरती तुम्ही जो नोटीस दिली पत्रव्यवहार केला ती आम्ही मेट्रो कुठल्याही मेट्रो स्टेशनवरती हिंदी फलक हिंदी जाहिराती या चालू देणार नाही। तुम्हाला जर स्पॉन्सर करायचं आहे काय करायचं आहे तुमचे काय पैसे लावायचे ते लावा, त्याला आमचा विरोध नाही, पण जाहिरात ही मराठीतच असली पाहिजे। राष्ट्रपतींचा अंबरनाथ बदलापूरचा दौरा होता त्यावेळी देखील शहाड रेल्वे स्टेशनचं नाव देखील हिंदी आणि इंग्रजीमध्ये होतं। त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते तात्काळ त्या ठिकाणी आता बदललेलं पाहिलं नाही। माननीय राजसाहेबांचं सगळीकडे बारीकाईने लक्ष असतं, या गोष्टीकडेही त्यांचं बारकाईने लक्ष होतं आणि म्हणूनच महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। काल एकनाथ शिंदेची बैठक पार पडली, त्या बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता महापौर शिवसेनेचाच। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार। बरं, आणखी एक केशव उपाध्ये म्हणतात की उद्धव ठाकरेंचा जो मेळावा होणार आहे त्यांनी तो रद्द करावा आणि ते पैसे पुरवतात। वाटतं ते केशव उपाध्ये बोलले, ते त्यांना बोलले ते काय ते उत्तर देते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।